मित्रांनो 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 वेलकम टू दिस खास व्लॉग. हा खूपच स्पेशल व्लॉग आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे, ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे का स्पेशल व्लॉग आहे. आज आहे माझ्या मुलीचं बारसं. काय बोलतात त्याला, नेमिंग सेरेमनी आहे. तर खूपच एक्सायटेड आणि खूपच धमाल येणार आहे आज. मुलीचं नाव मी काय ठेवलंय ते तुम्हाला ब्लॉगच्या एंडला समजेल, म्हणून आता लगेच तुम्ही जाऊन एंडला स्क्रोल करून जाऊ नका. मी कुठेही मध्येही टाकेन, मध्येच टाकेन ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला पूर्ण ब्लॉग हा बघावाच लागेल. असं नाही बाबा, एवढं तर आम्हाला पण येतं. दुसरी गोष्ट, जे लास्ट ब्लॉगमध्ये जे मी कॉमेंट्सबद्दल वगैरे बोललेलो, त्यानंतर रिव्ह्यू खाली कॉमेंटमध्ये फुल मला सपोर्टमध्ये, दादा लक्ष नको देऊ, ते असेच आहेत, हे ते. गाईज चिल करा, एवढं काय हेट वेट नाही आहे. मी त्यांना फक्त एक्सप्लेनेशन देत होतो की का असं त्यांना वाटलं आणि मला असं माझं नव्हतं. पण ठीक आहे, समजलं मला. थँक्यू सो मच, एवढं तुम्ही प्रेम दाखवलं. मला खरंच माहीत नव्हतं की मला, म्हणजे बेसिकली मला समजत नाही कधी कधी की मी जे करतोय, बोलतोय, कॉमेडी होते किंवा जे काय व्लॉग्स करतोय, जे काय विचार मांडतोय, ते पर्सनल आहेत का खूप लोकांना पटतायत नाही पटतायत. बट तुमच्या कॉमेंट्सने मला ते समजून आलं की ओके, बरोबर चाललंय आपलं, लोकांना आवडतंय. आणि तुम्ही जो सपोर्ट दाखवला त्याबद्दल खूप थँक्यू. लगेच आपला व्लॉग सुरू करूया. सगळं घेतलंय, फक्त एक पिंक कलरची चमकी मला पाहिजे, ती नाही भेटली. चमकी, फेविकॉल, ब्रश एक, आणि हा बस एवढं. स्वामी थोडी लवकर आलेलो आहे इकडे. श्रिया वगैरे तिच्या घरी आहेत, ते तयारी वगैरे चालू आहे. मेकअपवाली तयारी, बाकी तयारी झाली. स्वामी जरा त्याच्या मागे नाव आहे. हां, याच्यात आम्ही जे नाव नेम काय ह्याची असतं ते प्रशांत बनवणार आहे. ऑफकोर्स आखणी कलाकारांना मी आज कामाला लावलेलं आहे. आणि जे काय नाव रिव्हील जे असतं, मी काय ना, मी एकदम साधं ठेवणार आहे. अजिबात मी काही त्याच्यामध्ये ओव्हर नाही न करता साध्या वेळीमध्ये पण नाव लोकांसमोर रिव्हील करणार आहोत. गेली लिफ्ट गेली आहे बाई. पहिल्या म्हटलं केवढी हळू चालली वरती. डायरेक्ट आत्ता फ्लोर आला तो. नाही, मला दिसतंय. हे बाबा, हे पहिल्या माळ्यात जायला एवढा वेळ. अरे पण ते ह्याच्यावर डिस्प्लेवर का नाही दिसत आहे असं? मरू देवा, आत्ता आला हा माळा. पण उतरूया चालत. चालत म्हणजे झालं, पहिलाच माळा आहे. तर पाहिजे. अरे भाई, डेंजरस सीन आहे. रुपाली, तुझा आणि लिफ्टचा काहीतरी सीन आहे. पंखा चालू असून जे घाम आलाय. ओके गाईज, वी आर हिअर. बेस्ट गोष्ट काय माहिती आहे का, हा जो हॉल आहे, हा सेम हॉल आहे जिथे माझ्या श्रेयाची एंगेजमेंट झाली. वेअर आर ऑफिशियल रिलेशनशिप स्टार्टेड. आवर लडकी का ऑल्सो वी आर स्टार्टिंग फर्स्ट पब्लिक इव्हेंट फ्रॉम हिअर ओनली. तसं सिम्पल असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे, जास्त काय तामझाम मला काय. हो भाई, बघ काय. हां, ऑलरेडी सपोर्ट आहे ना. सो ह्याच्यामधनं रिव्हील होणार आहे नाव आमच्या बेबीचं. वा, त्याच्या पुढे लाईट पण आहे दादा. हो, कडक. तेव्हा काय जरा कमी करायचं का लाईट, असं काय करायचं. तुम्ही सांगाल तर. शिंपल्यांचे शोपीस नको. जीव अडकला मोत्यात. थोडं लागेल का? अरे हे सरफेसला मारायचं ना पूर्ण. लेट्स गो. चमकी चमकी. रांगोळी टाकल्यावर काय टाकतं. अरे ते तसंच आहे ना, प्रोसेसच तशी आहे. अच्छा, डबल कलर मारतोय काय. दुपचाव साडीचा कलर आहे हा. काम पहिला एवढं केलंय ना, अर्जंटमध्ये यायचे ना लोक, तर मी हे करायचं, अरे फायदा उचलायचो तेव्हा. अरे तुझ्या मुलाच्या नावाचा बारसा तू कसा एकदम हे करू शकतो. पहिल्याला सेट होऊन द्यायचं. नाव इज द मॅजिक इज द. आणि मग झालं. तर हे बेस रेडी झाला आपला. सेम प्रोसेस आता प्रशांत नावाला करतोय. पण ऑफकोर्स मी
तुम्हाला असं दाखवू शकत नाही कारण की हे बघ तो हे बघा तुम्ही हे बघा नवऱ्याची काळजी घेणं म्हणजे काय ते बघा. दिसत पण नाही थोडंसं. कोणतरी मागच्या ब्लॉगमध्ये ही पण कमेंट केलेली की तू सूरजला विचारलंस की ह्यांचं कधी आहे ह्यांना कधी होईल हे तर दॅट वॉज नॉट कूल. नागपूरचा ब्लॉग नाही बघितलाय का लोकांनी? हे लोकांना माहिती नाही किती ब्रुटली फक देतो आम्ही एकमेकांना. बायकांसमोर सोडत नाही. सबस्क्रायबर समोर का सोडू. मला आभ्याला येऊन मला सांगायला लागलेलं, ऐक ना तिला सवय नाही. मला शांत करायच्या आधी लोक ह्याला शांत करायचे की भाई ऐक ती माझी बायको येणार आहे, तिला सवय नाही जरा आणा मता कमी चिडव असं आमच्याकडे. प्रशांतला तर बोललंच पाहिजे आयुष्यावर एवढं तरी लोकांची आयुष्यात रडवलंय लोकांना. कसं आहे ह्याचं गिमिक समजलं नाही का तुला? सोपं आहे हे. म्हणजे आर्ट स्कूलच्या मुलांना तर हे आलंच पाहिजे. म्हणजे तर काय व्हायचं तर एकाला समजलं की हा करतो. सीझन यायचा ना जेव्हा लग्नाचा, सीझनला मी नाही बोललास तरी दिवसाला 4-4, 5-5 करायचो आणि सगळे घाईवाले असायचे. म्हणजे मला कळतच नाही रे तुमचं लग्न आहे, तुम्ही लास्ट मोमेंटला कसे येता हे सगळं घेऊन. मग नंतर एकायचे तो काय चार्ज होता सांगतो ना 800 रुपये घ्यायचो मी तेव्हा, आधी सांगितलेलं असेल तर. आणि जर घोड्यावर आला किंवा 1500 वगैरे घ्यायचो मी. तरी पण इट इज एक 7-8 वर्ष आधीची गोष्ट. 7-8 नाही जास्तच. तेव्हा आपण फर्स्ट इयरला वगैरे होतो. पिकनिकचे पैसे यायचे कुठून भाई? इथूनच यायचे. तेव्हा तुम्ही पण मला आठवतंय, तू विश्वास राहतो हे लोक तर भाई लग्नाचे फोटो काढायला जायचे. बाई मी बारसा केलेत, हॅपी बर्थडे केले, Happy लोकांचे birthday केलेत. रिटायरमेंट केलेत, 50th बर्थडे वगैरे करायचो आम्ही. अरे या मजा मग या मान्सून ट्रिप या. नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला असं वाटलं असेल की आता मी प्रशांत इथे काय करतोय. तर विषय असा आहे की आज आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रिन्सेस बारसा आहे. आज नाव रिव्हील होणार आहे आणि त्यामुळे नील आणि श्री ऑफकोर्स बिझी असणार आहेत. तर ही माझ्याकडे थोडीशी जिम्मेदारी दिली आहे. जे काय मी करेल थोडं टॉलरेट करा. याच्यापुढे पण तुम्ही समजून घेतलं आहे. आणि हा जो हॉल आहे, मगाशी नील म्हणाला की इथे त्यांची एंगेजमेंट झाली होती. एकदम असं आय डोंट नो, एक मित्र म्हणून ही फिलिंग तुम्हाला पण झाली आहे का मला सांगा. की आपण एकमेकांना ओळखत असतो बरेच वर्ष आणि असे जेव्हा त्यांच्या आयुष्यातले टप्पे पार पडत असतात, त्यांची लग्न होतात, मग मुलं होतात, तेव्हा तुम्हाला असं एक वेगळी वियर्ड फिलिंग येते का? म्हणजे काइंड ऑफ गुड आणि असं की आपण हळूहळू म्हातारे होतो आहे का असं काइंड ऑफ एक फिलिंग येते मनात. पण भारी पण वाटतं की एवढी मोठी जर्नी इथेच सुरुवात झाली आणि आता त्यांच्या हातात एक छान छोटी प्रिन्सेस आहे. तर ह्याच्या पुढची जी फालतूगिरी आहे ती मी करेनच. तर भेटूया डायरेक्ट बारशाला. बाय चल भाई वेलकम. आज ते छोटी प्रिंसेस का बारसा है. तो एक सवाल, दो सवाल है एक्चुअली मेरे पास. बोलो. तो पहला सवाल ऐसा है कि जो प्रिंसेस का फेस है, ठीक है, वो किस पे गया? वहीं पे न विचार करता डायरेक्ट. नहीं देखा मैंने इसके लिए वो कहा लग रहा पूरा फेस आँख खाली उधर गए लेकिन फेस थोड़ा सा मिल गया आंसर मिल गया हम लोग. मतलब थोड़ा संभाल लेना. और सेकंड क्वेश्चन ये है कि अगर आपको एक सलाह देनी हो, तर तुला एक सलाह द्यायचा असेल जीवनात, तर काय देशील? सलाह मी नाही असं म्हणजे मी फक्त एवढं सांगेल की आता मस्त आयुष्य आता तर मजा येणार आहे. आता नावाने वगैरे जेव्हा बोलवणार अरे असं एकवेगळं नाव असणार की अरे तू इकडे ये, काय करते वगैरे मजा आहे. आता मजा येणार आहे बेसिकली. एन्जॉय करा. बायस नाही पण जे प्रॅक्टिकली दिसतं ते सांगतो. नाक वगैरे किंवा एवढा जो पार्ट आहे तो दादासारखा खूप दिसतो आणि मी बघतो आणि फोरहेड पण. एकच मेजर गोष्ट आहे जी श्रियाची आहे, जी डोळे तर एकदम श्रियासारखेच आहेत. बाकी ओव्हरऑल जे हे वाटतंय ते आता तरी मला दादासारखं दिसतंय. आता फक्त एकच गोष्ट आहे जी थोड्या दिवसांनी रिव्हील होईल, इज द केस. आता दोघांमधले कुठले केस येतात, कर्ली केस येत आहेत
टिकले ते आता थोड्या दिवसांनीच काय, पण मेजरली करली असेल तर काहीतरी नवीन बघायला मिळेल. आमच्या फॅमिलीमध्येच करलीच नाही कोण, दादाच आहे पण ते पण आगेच एक पॉईंट नंतर होतात त्याचे. असं काय नाही, ॲज अ भाऊ आणि श्रेया तुझी ॲज अ वहिनी भाऊ आणि इन जनरल लोकांचं बघितल्यामुळे असं वाटतंय की दोघांनी डिवाइड करून घ्या गोष्टी. रात्रीपाळ जे असतात ते एकत्र समजून घ्या, एक दिवस तो एक दिवस ही, असं असेल तर बेटर राहील. दादाला केवढं जमतंय माहीत नाही, पण अगेन श्रियाला तर थोडी सवय झाली, पण अगेन डिवाइड केलात तर जरा बेटर राहील. तो स्टार्टिंगचा फेज इझिली निघून जाईल. बरं, माझं तुला काही मदत होते का त्या अनुभवाची ते पण नाही, थोड्या दिवसात आम्हाला पण इकडे द्या, ह्या रूम मध्ये पण जरा पाठवा, म्हणजे कसं पॉइंट आलाय. म्हणजे कसं आम्हाला पण सवय होईल ना रे. महत्वाची आहे, सवय होणे महत्वाची आहे मित्रांनो. आणि चांगला एक उत्तर मिळालंय निमिषकडनं. आय थिंक कोणासारखी दिसते, अरे मी जेवढ्या वेळा बघितलं दरवेळी वेगळी दिसत असते. हो, त्यामुळे ते फारच अपडेट होत आहेत व्हर्जन्स पटापट. त्यामुळे आत्ता मला थेट सांगता येणार नाही, पण आय थिंक तिचा स्वभाव जो असणार आहे, जो हळूहळू डेव्हलप होणार आहे, तो नीलसारखा एकदम दिलदार आणि श्रेयासारखा एकदम प्रेमळ असावा अशी मी आशा बाळगतो आणि एकदम सांगणं मागतो. 2 शब्द संपवतोय, नेता लेवलला बोलला सर एकदम. आय थिंक जेवढं पण मी आत्तापर्यंत पाहिलंय त्या दोघांना हँडलिंग दिस होल न्यू लाईफ, न्यू फेज, आय थिंक ते खूप चांगलं करतायत. सो जस्ट कीप इट अप. खूप पेशन्सचा गेम आहे. आणि मध्ये मी आत्ता फिरायला गेलो होतो, व्हिडिओमध्ये पाहिलंय तुम्ही, तेव्हा त्यांनी खूप चांगले पेशन्स दाखवले आणि त्या व्हिडिओमध्ये ते पेशन्सबद्दल बोलले सुद्धा, ते आम्ही थेट बघितलं. त्यामुळे आय थिंक इट्स अ ग्रेट थिंग. दे शुड जस्ट कीप इट अप. फार लोड घ्यायची गरज नाही, हळूहळू फिगर आउट करू आपण. बेस्ट भाई, बेस्ट. सजेशन वुड बी टू जस्ट एक सेकंड, मला देशील का एक सेकंड? हे थोडं कठीण आहे माझ्यासाठी. जो हार्ट में आला ते असं 1 सेकंड देऊन आन्सर देणारे खूप आहेत. वायफळची बायको आहेस तू या. एफर्टची बायको. ऑफकोर्स. ओके. मला असं वाटतंय सजेशनसाठी, थँक्यू सर, की मुलांना म्हणजे तुमची मुलीला तुम्ही असं वाढवा की तिला कधी कोणाची भीती नसावी. वा, क्या बात आहे. वा. मानाचं मोज. डेंजर लेवल बोललेस का एकदम. अश्रुपूस माझे पटकन. ओके, सो वन मोर क्वेश्चन. इसके जैसा दिखती है. गलत ही क्वेश्चन है. मेरा क्वेश्चन पूछने का काम है, यू हैव टू आंसर एंड डोंट बी बायस. ओके, डोळे है उसके श्रिया जैसे, ये तो ऑब्वियसली है. हाँ, और उसका हंसी है नील जैसा. ओ समथिंग इंटरेस्टिंग. हा, नाइस. हो, मी पण इम्प्रेस झाली माझ्या. ओके. स्टीव इज जस्ट एन्जॉयिंग द मोमेंट, आय गेस. चायनीज आशीर्वाद पण मिळणार. चल, जास्त बोलू नकोस. तुला सेम प्रश्न आहे. मला तरी श्रियासारखीच वाटते. मैत्रीण बायस टेंगेकर श्रिया. अरे विदाउट बायस होऊन बोल ना. हे काय, या लोकांना मी काय हे दिलेलं का मग ऑप्शन? श्रिया, मला तरी ती श्रियासारखी दिसते. Sola Krishna, Petri Tirasa, Nobody.
फेशियल फीचर्स आणि असे थोडेफार कट्स दादासारखे आहेत आणि डोळे श्रियासारखे घेतलेत एकदम. अजून काय मस्त एकदम गुंडी. जास्ती लाड नाही करायला पाहिजे. येस, देर शुड बी अ स्ट्रिक्ट पॅरेंट ऑफकोर्स, पण माझ्याकडे नाही होणार तुझ्याकडे ती. माझ्यावर गेले. मॅट्रस संपून टाकला तुम्ही, विषय संपून टाकला. तिला खुश ठेवायचा प्रयत्न करा. कोणाला? बेबीला मला वाटलं श्रेयाबद्दल. नाही. नाही, श्रेयाला नाही ठेवलं चालेल. चालेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू. तर आपण भेटूया सालेकर मॅडमला. आता सेवानिवृत्ती घेतलेली आहे. सालेकर मॅडम, एकदम खरं उत्तर द्यायचं. म्हणजे स्वभावाने सांगू रंगरूपाने दिसण्यावर दिसण्यावर ते आता थोडी काही सांगता येत नाही. आता डोळे आहेत ते श्रियाचे घेतलेले आहेत आणि काही मला वाटतं हा भाग डोक्याचा कपाळाचा आणि ते 2 भोवरे ते नीलचे घेतलेले आहेत. अरे वा. अजून आता गालवर आल्यामुळे या भागाचं काही सध्या तरी सांगता येत नाही. बरोबर, टेक्निकल बोलला तो एकदम. एकदम टेक्निक काय नाही, ते हळूहळू शिकणार. प्रत्येक जण प्रथम पहिल्यांदाच नवीन असतं की नाही, बरोबर. मग तो हळूहळू त्यांच्या अनुभवातून शिकणार. अच्छा, हा, ओके. ओके. ते आईवरती गेली. आईवर गेली. हो, बायस न होता डायरेक्ट खरं उत्तर देणार आहे. म्हणजे आवडलं मला तुमचं उत्तर. खूप शिकवा, खूप मोठं करा मुलीला, चांगलं वळण लावा, चांगले चांगले संस्कार घडवा आणि बिघडू देऊ नका. तिच्यावर लक्ष ठेवा चांगलं. तसं मोकळी पण सोडा तिला. बरोबर. हा, असं नाही बंधनात ठेवू नका, पण तुमचं लक्ष जास्त असून दे. ती थोडी नील सारखी दिसते मला आणि डोळे ते श्रिया सारखे. अच्छा, ओके. हा, त्या दोघांना होय. हो हा, जसं मी चांगलं मस्त तुम्हाला वाढवलंय तसं तुम्ही पण आता वाढवा तिला. हो, कसला फ्लेक्स मारलाय न सांगता. हा? आणि बहिणीला भाऊ येऊन दे. हो हो, पुढची डिमांड पण मारून टाकली डायरेक्ट. सगळ्यांना प्रश्न विचारला आणि मला वाटतं सगळ्यांना मोस्टली उत्तर मिळालंच असेल. त्यांना सगळ्यांचं आहे. तर मला असं पर्सनली वाटतं की तिचं जे जॉ लाईनची कट आहे ना, जे तो नीलचा कसा एक बदाम फेस आहे, तिचा पण तो तसा बदाम फेस आहे. डोळे तर ऑफकोर्स श्रेयासारखे आहेत, पण फीचर्स तिचे जर विचारशील मला तर मोस्टली नीलसारखे आहेत. हे माझं उत्तर आहे. मला तर कम्प्लिटली ती श्रियासारखी वाटते. आता माझी मैत्रीण आहे म्हणून नाही, पण मला वाटते ती श्रियासारखीच आहे. मैत्रिणी अजून एकदम थोडा- कळतंय बायस आहे, पण ठीक आहे, चला आता. बायस वगैरे काय नाही. थोड्या महिन्यांनी थोड्या वर्षांनी आपण बघू. तर मी असं ॲडवाईज देईन की जसा तू माझ्याबरोबर मित्र म्हणून आहेस तसाच तू तिच्याबरोबर पण एक मित्र म्हणून राहा, जेणेकरून जे मी अनुभवतोय ॲज अ नील म्हणून, तुला ॲज अ पर्सन म्हणून, ते तिने पण तो अनुभव घ्यावा असं मला वाटतं. तर तिची आणि त्याची बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग होईल. दिस इज वॉट आय फील. आणि मला असं वाटतंय की श्रियाने जी ती आधी चिल करायची, पार्टी करायची, ते तिने सोडू नये बेबी नंतर पण. थोडा थोडा वेळ नीलकडे बेबीला देऊन ती परत आमच्या सोबत येऊन चिल हा सल्ला आहे? पार्टी हा माझा हा सल्ला सल्ला? आहे तिला. तिने हा असं सल्ला आहे? करावं. म्हणजे एखादा बोलतो की आता हे स्वतःसाठी सगळं पण time काढावा. कमी करा याच्याबरोबर- आणि लक्ष द्या. नाही, स्वतःसाठी टाइम काढावा. ऑफकोर्स स्वतःसाठी टाइम काढेलच. हा, आणि थोडस But, पार्टी पण करू दे नंतर. आता लगेच नाही, नंतर चिल करू दे ती. ठीक आहे. कधी कधी मुलांवर द्यायची जबाबदारी आणि फ्री राहायचं. मी तेच करणार. थोडंसं लफड्याकडे वळतंय का गोष्टी? मला वाटतं ती चेहऱ्याने श्रियावर गेली आहे, पण स्वभावाने नीलवर गेली असावी. अच्छा, कारण आत्ता ती मला शांत दिसते, पण जेव्हा ती झोपेतून उठेल त्या वेगळंच याडला गेलं असं होईल. की आत्ता झोपेचा त्याग करा, ॲटलिस्ट 1.5-2 वर्ष तरी, आणि मध्ये मध्ये झोपून घ्या. म्हणजे थोडा वेळ श्रिया झोपेल, नील सांभाळेल. कारण एक्सपिरियन्स आहे कारण मी काका आहे 2 मुलांचा, तर त्यांना मी असं खेळवलंय, मला माहिती आहे. लय वाट लागते. हा सल्ला. 2 क्विक क्वेश्चन्स आहेत तुझ्या. डेफिनेटली श्रेयासारखी दिसते. मी तेच वळवतो 10 मिनिटांनी वळलं की काय नीलसारखं आहे. सध्या तरी मी बोलू शकतो की मला वाटतं नंतर तिचे हेअर जे आहेत ते नीलसारखे होऊ शकतात. ओके.
सध्या मला नील सर काय वाटत नाही, सॉरी, बट एक और हो जाए, एक और हो जाए. भाई डाएट कोक सारखा बोलतो एक और हो जाए, काय फरक पडतोय असा. ठीक आहे. मी परत काय बोलले तर मला फुटबॉल सारखा तुडवणार आहे त्याच्या युट्यूबच्या व्हिडिओवर. बट आय वुड अगेन से श्रिया, सॉरी नील. इतके बायस लोक आहेत नाही लोक. नाही, नीडलेस टू से बिकॉज इट इज नील अँड श्रिया. आय थिंक तिला जे करायचं आहे पुढे जाऊन ते तितकं फ्रीडम ओपनली दिला पाहिजे. त्याची सी आय एम अ नाईस पर्सन. मी श्रिया आणि नील बद्दल चांगलंच बोलतो. बघितलं. मला आता थोडं जास्त पर्सेंटेज नीलचं वाटतंय. डोळे तर श्रियावरच गेलेत, पण ओव्हरऑल फेस स्ट्रक्चर वगैरे मला आणि एक सजेशन जर द्यावं असं वाटतं, मला त्याच्यासोबत जास्त टाइम स्पेंड करू द्या. मला तिचा फेवरेट काका बनायचा आहे. सो पण तसंही ती माझ्याकडे येऊन शांत बसते, तर वी हॅव अ कनेक्शन, गुड कनेक्शन. सो माझ्यासोबत ते शांत होते. ती रडली की मी तिला कडेवर घेतो आणि ती शांत होते. सगळ्यांच्या प्रश्नांमध्ये येऊन फुटेज काढायचा जो प्रयत्न चालू आहे, ज्यांना नाही माहिती, तुम्हाला लास्ट आम्ही हिच्यासोबत स्ट्रीम केलेली आठवते का? फक्त ते कॉमेंट्स मध्ये सांगा, शोधून मिळणार नाही. बाने जर लूक दिलाय लगेच मुलीसारखी बोलू नका. हा लगेच मुलीसारखी बोलू. तिला मी पाहिलेलं लहानपणापासून. ती जसं तिचे फीचर त्याची दिसते, फक्त नाक बाबाचं घेतलंय, डोळे आणि गोलमटोल चेहरा तसंच आहे. ओके बेस्ट. तिची काळजी भरपूर घ्या, बस, अजून काही नाही. बेस्ट आजी म्हणून तुम्ही एकदम ऍप्ट उत्तर दिलं. आय थिंक फीचर्स जे आहेत ते नील सारखे आहेत. बट डोळे बघून असं खूप असं बोलला फक्त डोळे. नोज इज लाईक नील. मला सगळ्यांना काय वाटलेलं, लवकर डायपर चेंज करा प्लीज. लवकर डायपर चेंज करा. हो का? तुला चेंज करायला लावतात नाही. बट एकदम वियर्ड सल्ला होता. बेबी आत्ता मी जी बघितली इतक्या दिवसांनी दिलं, तर आता तिचे जे बरेचसे लुक्स आहेत ते श्रेयासारखेच आहेत. ओके. काही केसाचं स्ट्रक्चर आणि हे आमच्या नीलवर गेलेलं आहे. अच्छा ओके बेस्ट. सल्ला असंच सांगेन की मुलांचा सांभाळ करणं हे एकट्या आईचं काम नसतं. सो दोघांनी ती जबाबदारी शेअरिंग करून घ्यायची आहे. कधी रात्रीचा झोप जर श्रेयाला नाही मिळाली तर नीलला जागा राहावं लागेल, कधी श्रेयाला नीलच्या कामानिमित्त श्रेयाला बघायला लागेल. सो मूल वाढवणं, आता पूर्वीच्या काळी आई घरगुती कामं करायची, त्याच्यामुळे तिची जबाबदारी असं समजलं जायचं. पण आताच्या जमान्यातल्या मुली ज्या पद्धतीने कामं करतात त्याच्याप्रमाणे आता ही जबाबदारी दोघांनी सामायिक विभागून घ्यावी लागेल. एवढंच आहे. जेणेकरून मुलांना दोघांचं प्रेम इक्वली मिळेल. क्लास काका, खूप जबरदस्त उत्तर दिले तुम्ही. खूप महत्वाचा मेसेज पण दिलेला आहे सगळ्यांना. तर थँक्यू सो मच. थँक्यू प्रशांत, थँक्यू. ती श्रेयासारखीच दिसते. ओके म्हणजे दोघांचं साम्यच आहे. बेस्ट. फास्ट आन्सर दिला तुम्ही. मुलांचं खूप असतं करायचं, प्रेमाने दोघांनाही सांभाळायचं, कोणी कोणावर चिडायचं नाहीये. किती नातवंड सांभाळते. मी आता सध्या 3चे आहेत, 3 नातू आहेत मला. चौथ्याची चौथ्याची अपेक्षा आहे. दोघांनी चिडायचं नाही, तिचं संगोपन छान पद्धतीने करायचं. ओके थँक्यू सो मच. श्रेयासारखे चिनूचंही कॉम्बिनेशन आहेच, ओके. पण मोस्टली श्रेयावरती गेले. ओके छोटीला छान सांभाळा, मस्त मोठी करा, बस बाकी काय. ओके थँक्यू सो मच. ओके. डोळे आणि केस तर श्रेयाई सारखे आहेत. नाक आणि थोडंसं आय थिंक जॉ स्ट्रक्चर नील सारखं झालं आहे. तर जर बाळ हट्ट करणार असेल तर बसून ऐकून मग त्याच्या पुढे तुमचे ओपिनियन्स आणि सजेशन्स मांडा, असं मी सांगेल. पण झोपेचे खोबरं होणार, तर आता त्याच्यात हे बघायला लागेल आपल्याला की कोण उठणार आहे रात्री, की बाबा रडते तर कोण उठून सांभाळणार, शांत करणार, झोपवणार. तर मला वाटतं टर्न बाय टर्न करायला लागेल हे, की आज माझा दिवस आहे, उद्या तुझा. सो त्यात एक फन पार्ट पण येईल, ठरवून करायला लागेल आणि नो झगडा. सगळ्यांनी 3, 2 आणि 1. कसं असते स्टार्ट आता म्हणजे थोडी छोटी आहे, मग मला असं श्रेयाच वाटते, पण मोठीवर नील सारखी दिसायला लागेल असं वाटतं. ही स्वतः माझा काहीच नाही आलं, लग्न नाही आलं, गर्लफ्रेंड नाही, मी काय सल्ला देऊ देते. मित्र म्हणून काय नाही, तिला काका लोक खूप भारी भेटले,
काही असेल तर एक माझा फोन नंबर देऊन टाका, काही असेल तर एक फोन, फक्त एक फोन. ओके. नो वरीज. तुला काय वाटतं कोणासारखी दिसते? मला तर आजी वाटते रे. मी गावाला यांच्या गेलो होतो ना, तर आजी जशी दिसते ना, आजीसारखा चेहरा, डोळे भाई एकदमच युनिक आहेत. म्हणजे बघत राहा मुलीला. फायनली मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. बापरे, पहिली गोष्ट तर कॅमेरा एवढा वेळ कुठे होता मला माहितीच नाही रे. डेंजर. हा ठीक आहे, मी सगळ्यांना हे प्रश्न लक्षात येतं का जरा 2 मिनिट? सगळ्यांना मी हे प्रश्न विचारत आलो आहे. आता तुम्हाला परत मी हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला पहिलं नीलला विचारतो, इंडिव्हिज्युअल विचारतो. नीलला विचारतो पहिला की तुला काय वाटतं की आपली छोटी कोणासारखी दिसते? छोटी मला तरी वाटतं की श्रेयासारखीच, मला तर पूर्णपणे श्रेयासारखी दिसते. कारण की डोळे पण श्रेयासारखे आहेत आणि रंग पण श्रेयासारखे. आपण काय लोक काय सावळी लोक ती त्याच्या जवळपास पण नाही, तर मला वाटतं श्रेयासारखी दिसते. पण सगळे गुण तिचे जे चांगले आहेत ना ते माझ्यासाठी. मला हाच प्रश्न आहे. हा, तर मग माझ्यासाठी फक्त डोळे आहेत, फक्त डोळ्यांचा कलर बस. आणि बरं असं बाकीचे म्हणजे आईंचे आणि नीलचे पण डोळ्यांचा शेप घेतला तिने. कपाळ पण नीलचं आहे, नाक पण नीलचं आहे, हनुवटी माझ्यासारखी आहे. नी लिप्स पण बहुतेक माहीत नाही, लिप्स मोठे झाल्यावरच कळेल. श्रेयाने खूप ऍक्च्युली एवढ्या याच्यामध्ये डिटेल्ड उत्तर दिले. आणि अजून एक जर मी प्रश्न तुम्हाला विचारतो असा, अरे विचार पटकन, किती बिल्डअप देतो. अरे 1.5x ला चाल. लवकर लवकर माहिती ना. एकमेकांना जर तुम्हाला एक सल्ला द्यायचा झाला, ठीक आहे, तर श्रेयापासून स्टार्ट करूया आपण. जर तुला नीलला एक सल्ला द्यायचा झाला तर काय सल्ला देतो? की जास्त वेळ घालव, बस एवढं फॉर टाइम बिंग. नंतर तर आहेच, नंतर मग नीना घालवून घेईल वेळ. प्रति उत्तर आपण नंतर खेळूया. पण तुला जर द्यायचा झाला एक सल्ला श्रेयाला तर काय देशील? श्रेयाला सल्ला मी हा देईन की मी आहे, तुला असं वाटत तरी असेल तरी मी आहे, फक्त माझ्याकडे दूध नाही म्हणून. पण नाहीतर फुल टाइम असतो. आता कसं आहे की तुला आय अंडरस्टँड ऑल हर, तुझी माझं मी समजू शकतो, पण असं नाही आहे. मला कसं आहे ना, मला काम आणि हे दोन्ही सांभाळून करायचं, म्हणून असं नाही की मी आहे. एवढंच मला सल्ला आहे की मी आहे, आय एम देअर जस्ट बिकॉज आय कांट बी 24 hours. हा सल्ला देतोय की आई मी आहे. नाही एवढा बेसिक माझा असं सल्ला आहे श्रेयाला की तू खूप पेशंट आहेस, अजून तुला पेशन्स ठेवायला लागणार. कारण की पेशन्स वाढवतच जायला लागणार, कारण नेक्स्ट लेवल गोष्टी आता आपल्याला आहेत समोर, विच इज नॉट द निगेटिव्ह पार्ट बट लुकिंग ॲट इट ॲज अ पॉझिटिव्ह. निगेटिव्ह पार्ट आहे की पेशन्सच नाही दाखवत. पण आपल्याला पेशन्स वाढवला तर सगळ्या गोष्टी भारी होतील. वाढवूया आपण पेशन्स, वाढणार. वाढतील, वाढवून घेईल. आपले पेशन्स आणि आपले फॉलोअर्स वाढत राहिले पाहिजेत, लक्षात ठेवा. हा माझ्याकडे तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे. आणि एकदा तुम्ही दोघांनी 1, 2, 3च्या काउंटवर जे आपण नाव ठेवलंय ते रिव्हील करूया, ठीक आहे? 1 एकत्र बोलायचं आहे सिंक मध्ये, ठीक आहे? आमच्या मुलीचं नाव आहे असं, ठीक आहे? आमच्या मुलीचं नाव आहे तो आमच्या मुलीचं नाव आहे नीना. तसं सगळ्यांनी तिला नीना आठवण्याचे. नीना नील श्रेया सालेकर. चला आता तुम्ही जेवायला जाऊ शकता, जेवण रेडी आहे. आमच्या मुलीचं नाव आहे नीना. नीना नील श्रेया सालेकर. ओके.